हॅलो. पुस्तकांचं लिखाण ही खूप सुंदर कला असली ना तरी मला एक वाचक म्हणून असं वाटतं की पुस्तकं वाचणं ही सुद्धा एक खूप सुंदर कला आहे. हो, अशी कित्येक पुस्तकं असतात की जी आपल्या घरात येतात पण कधी आपल्या वाचनात येत नाहीत. अशी अनेक पुस्तकं असतात जी आपल्या वाचनात येतात पण तेवढ्या दीर्घ काळासाठी ती आपल्या सोबत राहत नाहीत आणि त्याच्यामुळे आपण ती पुस्तकं संपवू सुद्धा शकत नाही. पण आज मी तुम्हाला अशा पुस्तकांवरती गप्पा मारणार आहे तुमच्याशी की ज्या पुस्तकांनी मी म्हणेन उद्ध्वस्त केलंय मला. म्हणजे माझ्यात मी तृप्ती म्हणून मी शिल्लक राहिलेच नव्हते. त्या तृप्तीचा कुठेतरी लोप झाला होता आणि माझ्यातला तो वाचक म्हणजे असं मंत्रमुग्ध झाला होता. सो बेसिकली अशी पुस्तकं ज्यांची एंडिंग थोडीशी सॅड वाटली किंवा ते पुस्तक संपल्यानंतर मला तरी ऍटलीस्ट सॅड वाटलं. सो वेलकम टू रीडर्स डायस. आज आपण अशा सुंदर सुंदर पुस्तकांविषयी धम्माल आणि भन्नाट गप्पा मारणार आहोत. त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला सबस्क्राईब करा. अशा सुंदर सुंदर छान छान पुस्तकांच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा, प्लीज दाबा. आणि तुमच्या बुक रीडर फ्रेंड सोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसं तर ज्या दिवशी आपण एखादं कुठलंही पुस्तक हातात उचलतो ना, आपण त्या दिवशी स्वतःला त्या लेखकाकडे पूर्णपणे सरेंडर केलेलं असतं की हे घे बाबा, हे घे माझं मन, हे घे माझं हृदय आणि कर उद्ध्वस्त. जे मला शरद तांदळे यांचं रावण पुस्तक वाचताना जाणवलं होतं की म्हणजे त्या रावणाकडे वेगळ्या अँगलने कसं बघायचं किंवा त्याची पण एक स्टोरी असू शकते, हा विचार शरद तांदळेंनीच माझ्या डोक्यात घातला. आणि जर रावणाला एवढ्या असंख्य संघर्षाला सामोरं जावं लागू शकतं तर आपण कोण आहेत ना रावणासमोर. त्यानंतर मी द काईट रनर पुस्तकाविषयी बोलेन. म्हणजे तुम्ही हे पुस्तक ना ज्या ज्या लोकांनी वाचलं तर सगळ्यांना तुम्ही एकदा विचारा की यार असं काय आहे या पुस्तकामध्ये की हे पुस्तक एवढं फेमस आहे. आणि ती लोक स्पीचलेस असतील. हो, कारण की हे म्हणजे हळव्या मनाचे जर तुम्ही असाल ना तर हे पुस्तक नका वाचू. पण जर तुम्ही स्वतःला कणखर समजत असाल ना तर एकदा हे पुस्तक वाचा आणि मला सांगा तुमच्या डोळ्यात पाणी येतं की नाही. त्यानंतर मी गणेश बर्गे यांच्या या दोन पुस्तकाविषयी बोलेन, शिरस्वाडी आणि कंट्या. तर या लेखकाची लेखन शैली एवढी सुंदर आहे आणि एवढी सरळ आहे ना की म्हणजे डायरेक्ट ते गणेश बर्गेंना मनाला स्पर्श करतात बरं का. आणि दोन्ही पुस्तकांचा एंड खूप खूप विचित्र, घाण आणि म्हणजे उद्ध्वस्त करणारा आहे. शिरस्वाडी हे नावाचं गाव असतं आणि नंतर त्या गावामध्ये जे छोटे छोटे, जे आपल्याकडे आजकाल अशी गावं राहिली आहेत की नाहीत मला माहित नाही, पण शिरस्वाडी हे असं गाव आहे की जिथे सगळेजण मिळून मिसळून राहत असतात. पण नंतर एक इन्सिडेंट होतो, तो मी सांगणार नाही, याला स्पॉइलर दिल्यासारखं वाटेल. आणि मग नंतर गाव गाव पूर्णपणे बेचिराख होतं. आणि कंट्यामध्ये असं आहे की हा जो हिरो दिसतो ना तुम्हाला, तर प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये असा एक मुलगा असतो जो स्वतःला हिरो समजत असतो आणि यानं तर त्याच्या सायकल चालवायला ड्रायव्हर ठेवलेला असतो. बघा, कन्सेप्टच भारी आहे खूप की सायकल चालवायला ड्रायव्हर ठेवलाय. हाऊ युनिक इज दॅट. पण मग नंतर तो प्रेमात पडतो आणि मग नंतर त्याचं आयुष्य कसं वाहत जातं आणि त्याला कुठल्या कुठल्या म्हणजे दर्दनाक गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्याची ही कथा आहे. त्याची आई वडील त्यांच्यासोबत काय झालं वगैरे. हे हे पुस्तक तुम्ही प्लीज वाचा. मला तर असं वाटतं हे तुम्ही एका सिटिंग मध्ये सुद्धा संपवू शकाल आणि याचा सुद्धा एंड खूप खराब आहे. सो येस, ही दोन्ही पुस्तकं तुमच्यासाठी नाहीयेत जर तुम्ही खूप हळव्या मनाचे असाल तर. या सेम कॅटेगरीमध्ये मला मानव कौल यांची तितली आणि रूह या पुस्तकांविषयी बोलावंसं वाटतंय. म्हणजे हे जे रूह पुस्तक आहे ना, याचं नाव इतकं अप्रोप्रिएट आहे ना रूह, कारण की हे तुमच्या डायरेक्ट आत्म्याला स्पर्श करतं. ज्याचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे, की ज्याचं म्हणजे असं घर की जिथे तुम्ही तुमचं बालपण व्यतीत केलंय आणि त्या घराचं काही नामोनिशाण जर उरलेलं नसेल तर तिथे परत जाणं, त्या सगळ्या जुन्या भावनांना परत एकदा फील करवणं, हे काय असू शकतं, हा काय अनुभव असू शकतो, हा कुठला प्रवास आहे, तो या पुस्तकात कळतो. आणि हे पुस्तक मला यासाठी अजून खूप आवडलं कारण की आपल्या सगळ्यांसाठी घर ही खूप इमोशनल गोष्ट आहे. घरातली माणसं हे सेकंडरी असतील पण माझ्यासाठी घर हे खूप प्रायमरी गोष्ट आहे. आणि जेव्हा आपण खूप दीर्घ काळासाठी घरापासून लांब राहतो तर तेव्हा आपल्याला घरासंबंधीची आपली जी अटॅचमेंट आहे ना ती खूप वेगळ्या लेवलवर जाते आणि त्या लेवलवर जाऊन हा लेखक तुमच्या मनाला स्पर्श करतो. आणि हे तितली हे तर दिस बुक इज अबाउट डेथ अँड बिकॉज दिस बुक टॉक्स सो मच अबाउट डेथ, दिस बुक टीचेस यू हाऊ टू लिव्ह युअर लाईफ. येस, कारण की म्हणजे या लेखकाला मानव कौल यांना ना एक स्वप्न पडलं होतं अबाउट दिस. ही जी मुलगी आहे ना, ही जी बाई आहे ना, तिचं जे पुस्तक आहे त्याचा तुम्ही रेफरन्स वाचा याच्यामध्ये. त्या स्वप्नावरती आधारित तो एक डिसिजन घेतो की तिला जाऊन भेटायचा. आणि त्या भेटल्यानंतर त्याचा जो प्रवास आहे, तिथे गेल्यावर त्याला जे एक्सपिरियन्स येतात ना त्याच्यावर हे पुस्तक आहे. सो म्हणजे मृत्यूवरती एवढं सुंदर लिखाण क्वचितच कोणीतरी केलं असेल. एखादा नॉन रीडर हे म्हणू शकतो की जर तुला पुस्तकं ही वाचून एवढं सॅड वाटत असेल, एवढं तुला उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटत असेल तर कशाला वाचतेस ही पुस्तकं. हे विधान
इतकं मूर्खपणाचं आहे ना, मी सांगते तुम्हाला, की ज्याला वाचनाचा गंध नाही फक्त तो आणि तोच माणूस आहे म्हणू शकतो. कारण की वाचन करताना सुद्धा दुसऱ्याचं दुःख पाहून, दुसऱ्याला वेदनेमध्ये सफर करताना पाहून आपल्याला जर एखादा वेदनाक्षम अनुभव येत असेल तर तेव्हा कुठं ना कुठं आपल्यातली माणुसकी जागी होते. आपलं ते सेन्सिटिव्ह मन सांगतं की असं कुणासोबतही होऊ नये राव. आणि त्या कॅटेगरीमध्ये मला हे बोध नावाचं पुस्तक वाटतं. प्रशांत आंबी यांचं पुस्तक आहे. हे जे दिसते ना, हे गाठोडं, की जे कचरा उचलणारे लोक तुम्ही पाहिली आहेत ना, त्यांच्या पाठीवर जे असतं त्याला बोध म्हणतात. आणि त्याच्यावरती आधारित हे पुस्तक आहे. हे सुद्धा सत्य अनुभवावर आधारित हे पुस्तक आहे. आणि मला असं वाटतं की यार, एवढे विदारक अनुभव जर एखाद्याला त्याच्या जीवनात येत असतील ना, तर आय मीन रिअलिटी इज वे मच वर्स दॅन फिक्शन. तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही एवढे प्रॉब्लेम्स लोक सहन करत आहेत. आणि जे आपल्याला म्हणजे 2 टाइमचं जेवण मिळते, डोक्यावरती छप्पर आहे ना, तो आपण खूप नशीबवान आहोत की आपल्याला चांगले कपडे घालायला मिळतात. सो हे पुस्तक त्या कॅटेगरी मधलं आहे. त्यानंतर हे थोडंसं म्हणजे मला तर वाईट वाटलं हे पुस्तक वाचून, पण मे बी तुम्हाला ते नाही वाटणार. त्याचं नाव आहे चौथा अंक. माधवी रवींद्र महाजनी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. रवींद्र महाजनी कोण होते आपल्या सगळ्यांना माहित आहे, पण ते हिरो म्हणून कसे होते आपण त्यांना पडद्यावरती बघितलेलं आहे. ही वॉज सो हँडसम यार, सो हँडसम, की आपल्याला त्याच्या सौंदर्याचा इतका म्हणजे भुरळ घातली होती त्या सौंदर्याने ना, की त्या सौंदर्यामागचा माणूस कसा होता ते त्याच्या बायकोने यात सांगितलंय. आणि मला माझ्या त्या म्हणजे जे मी जेव्हा त्यांच्या असं त्या स्क्रीन प्रेझेन्सच्या प्रेमात पडले होते ना, मुंबईच्या फौजदार सारख्या मूवीज मध्ये वगैरे, तेव्हा मला आणि नंतर जेव्हा हे पुस्तक वाचलं मला असं वाटलं यार, हे 2 व्यक्ती सेमच आहेत का. सो तुम्हाला जर असं वाटत असेल की जे आपण जे स्क्रीनवरती बघतोय मूवीज मध्ये, हे जे स्टार्स आहेत ना, सुपरस्टार आहेत, मस्त ऍक्शन मूवीज वगैरे देतात आणि त्याच्यामध्ये जर ते हिरो असले, पण रिअल लाईफ मध्ये किती किती म्हणजे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या स्टारडममुळे सुद्धा किती वेदना सहन कराव्या लागू शकतात, हे त्याचं उदाहरण आहे. या पुस्तकाविषयी मी बोलू की नको मला टेन्शन यायला लागले, कारण की हे साधं सुद्धा पुस्तक नाहीये. हे पुस्तक त्यानेच वाचावं की जो म्हणेल की हा यार, म्हणजे मी काही जरी झालं ना, मी एवढं मला काही फरक नाही पडत, मला मी कोणाशी एवढं अटॅच नाही होऊ शकत आणि मी कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडू शकतो. या पुस्तकातून बाहेर पडून दाखवा. हो, उल्का. हे वि. स. खांडेकरांनी म्हणजे का लिहिलंय यार. आणि एवढं डीप 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 जातं हे पुस्तक वाचताना, विसर पडतो आजूबाजूच्या परिस्थितीचा. म्हणजे माझ्यातली मी तृप्ती राहिलेच नाही असं ऍक्च्युअली मला हे पुस्तक वाचल्यानंतर वाटलं होतं. कारण की जर एवढी दुःख, एवढ्या परेशानी आणि एवढी संकट जर हे कॅरेक्टर सहन करतायत ना, तर रिअल लाईफ मध्ये लोक काय करतायत यार, हा प्रश्न तुम्हाला पडतो. 4 सिटिंग मध्ये मी हे पुस्तक संपवलेलं आहे. आणि उल्काचा संघर्ष, तिचा स्त्री म्हणून नाही, माणूस म्हणून जो संघर्ष आहे ना, त्याने मला माझ्या अस्तित्वावर प्रश्नाचिन्ह उभा केल्यासारखं वाटलं. म्हणजे विचार करा किती डीप असेल हे पुस्तक. आणि हे अजातशत्रू, सुमेध यांनी हे पुस्तक खूप खूप मन लावून लिहिले बरं का. आणि जो माणूस लिखाणामध्ये एवढा विचित्रपणा टाकू शकतो, एवढा म्हणजे भावनांचा एवढा असं मिक्सचर टाकू शकतो ना, तो माणूस कुठल्या भावनांचं मिश्रण असेल मला याचा प्रश्न पडतोय. म्हणजे हा अजातशत्रू, की जो या गोष्टीसाठी फेमस होता की त्याने त्याच्या वडिलांना मारून त्यांची हत्या करून स्वतः सिंहासनावर बसला. पण तोच अजातशत्रू जर आधी आपल्याला कुटुंबवत्सल होता हे दाखवलं तर, किंवा तोच अजातशत्रू जो म्हणजे रयतेला अतिशय प्रिय असलेला राजा होता आणि मग नंतर तो रक्तपिपासू का बनतो, अशी कुठली सिच्युएशन येते की त्याला त्याच्या वडिलांचा खून करावा लागत असेल. ह्या सगळ्या कॉन्सिक्वेन्सेस मध्ये ही ऐतिहासिक कादंबरी सॉर्ट ऑफ आपण याला म्हणू शकतो. हे खरं का खोटं आहे याच्या फंद्यात तुम्ही पडू नका. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर कुणी विलन बनत असेल ना, स्टोरीज मध्ये असेल, मूवीज मध्ये किंवा रिअल लाईफ मध्ये, तर त्याला ऑलवेज काहीतरी कारण असतं, काहीतरी बॅकग्राऊंड असतं. सो यू शुड नॉट बी टू क्विक टू जज समवन. जे मला हे पुस्तक वाचताना वाटलं की तसं बघायला गेलं तर जो त्याच्या बापाला मारून सिंहासनावर बसू शकतो तो विलन सारखाच असेल ना. मग आपल्याला औरंगजेब पण तर विलनच वाटतो, पण त्याच्या मागची कारणं काय असतील. फक्त आणि फक्त सत्ता मिळवणं हे एकमेव कारण असू शकतं का? नाही. त्यासाठी हे पुस्तक वाचा, मग तुम्हाला कळेल की म्हणजे दिल का दर्द क्या होता है. आणि आता या 3 कादंबऱ्या ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, त्या कादंबऱ्यांबद्दल ना रीडर्स डायस्टच्या इंस्टाग्रामवर मी इतक्या वेळ बोलले की कशा त्या उद्ध्वस्त केलं होतं त्यांनी मला वाचक म्हणून, की तुम्ही जर मला तिथे फॉलो करत असाल तर तुम्हाला कळेलच. सूर्याची सावली, कोप आणि सोमरू. नितीन थोरात यांचे हे जे 3 कादंबऱ्या आहेत ना, ते सोशल इश्यूजवर आधारित आहेत बऱ्यापैकी. पण म्हणजे मला त्या पुस्तकांना भाग पाडलं लेखकाला फोन करून हे विचारायला की हे तुमच्यासोबत झालंय का, तुम्हाला खरंच त्या सगळ्या त्रासातून जावं लागलं का, किंवा तुम्हाला कसं सुचलं हे. तर मला ना त्यांनी असं म्हणलं होतं की मी बऱ्याचदा ते लिखाण करताना मी रडलेलो आहे. विचार करा, जो माणूस इमॅजिनेशन मध्ये पुस्तक लिहिताना रडू शकत असेल, वास्तवावर नाही, ठीक आहे, इमॅजिनरी गोष्टींवरती, तो माणूस रिअल लाईफ मध्ये किती सेन्सिटिव्ह असू शकतो. आणि
मला त्याच्यामुळेच ते सॉन्ग पुस्तक वाचताना नितीन थोरात ना डोळ्यासमोर दिसत होते आणि त्यातले अनेक अनुभव त्यांनी मला एक्सप्लेन केले की हे हे माझ्यासोबत झालेलं आहे. सो येस, ऍज अ इन्फ्लुएन्सर माझ्याकडे तेवढं एक्स्ट्रा ऍडव्हान्टेज आहे की मी लेखकाशी जाऊन डिरेक्टली विचारू शकते की हे तुम्ही का लिहिलं, हे तुमच्यासोबत असं झालंय का वगैरे वगैरे. तुम्ही पण असं करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं बुकस्टाग्राम पेज चालू करा आणि ते कसं चालू करायचं, कसं ते हँडल करायचं, यासाठी रीडर्स डायस्टच्या याच युट्यूब चॅनलवर हाऊ टू बी अ बुकस्टाग्रामर हा व्हिडिओ मी अपलोड केलाय, तो सुद्धा बघा आणि सांगा मला की आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला अशा कुठल्या पुस्तकांनी उद्ध्वस्त करून सोडले त्याबद्दल मला प्लीज कळवा आणि ती पुस्तकं जर मी वाचली नसतील तर ती मला वाचायला आवडतील. बाकी रीडर्स डायस्टला तुम्ही भरपूर मनापासून प्रेम देताय, असंच प्रेम देत राहा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट तुम्हाला अजून कुठल्या पुस्तकांवर व्हिडिओज हवे आहेत हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला पण विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय.